माजी राज्यमंत्री प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट केल्याचा गुन्हा चांदूर बाजार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। यामुळे अमरावतीच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे। अमरावती ग्रामीण पोलिसांकडून चांदूर बाजार इथं बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। अचलपूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे आणि त्यांचे बंधू अभिजित तायडे यांच्या खुनाचा कट रचल्या प्रकरणात बच्चू कडू यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे। बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट केल्याचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रवीण तायडे त्यांच्या तक्रारावरून आम्ही गुन्हा दाखल केलेली आहे। आरोपी क्रमांक 1 बच्चू कडू, श्री बच्चू कडू जे माजी आमदार आहे अचलपूर चे, आणि अक्युज्ड नंबर 3 गोलू मौरे आणि अक्युज्ड नंबर 2 गोलू मौरे आणि अक्युज्ड नंबर 3 जे अनोळखी इसम आहे। ते FIR ची जे कारण आहे की हे तिन्ही आरोपींनी मिळून कंप्लेनेंट अभिजित तायडे आणि त्यांचे चुलत भाऊ श्री प्रवीण तायडे त्यांना मर्डर करण्याच्या उद्देशाने ते क्रिमिनल कॉन्स्पिरसी करत आहे, म्हणून त्यांच्याकडे म्हणजे कंप्लेनेंट कडे एक ऑडिओ रेकॉर्डिंग आहे असा कंप्लेंट आमच्या समोर आला। दरम्यान बच्चू कडू यांची कथित ऑडिओ क्लिपही समोर आलेली आहे। झी 24 तास मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। हो आहे का नाही? आता तुझा किडा कोण आहे? तायड्यापेक्षा हिंमत पण करून आलं। हे डोंगरं फुटते गेल्या वरच आलेले काय 1-2 लाख रुपये जाईल, 3-4 लाख रुपये सांगतो। दुसरी गँग ऍक्सिडेंट म्हणून टाकून कुठं पाहिलं तर तिची पत्ता नाही मला माहिती। त्रास भयंकर परदेशी हिंमत येतो आमच्याकडे 200 रुपये बोलत आवश्यक आहे नसतं। एक ट्रॅक्टर द्यायला होता पर्याटक साठी होता मला साधारण वगैरे ऍक्सिडेंट मध्ये ना ऍक्सिडेंटची ती आपली गँग आहे भाऊ। आपली गँग आहे ऍक्सिडेंटची कुठं? यवतमाळची। ते सांग याचं काही करून त्याच्या बदला 5 तुला कॉन्टॅक्ट नाही आले पाहिजे। कॉन्टॅक्ट हा मग आपण दुसऱ्याच्या मार्फत करू ना। नाही जेवण करून कधी कधी तिथे होय एकटो नाही। आता काय कर, उलट काय कर, याला काही उडवायचं आहे, व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आणि तुझं टोनिंग आंध्र सुरू करून दे। तो मी आता जिल्हा परिषद निवडणूक झाल्या तर आम्ही तुमच्याकडे येतो, बरोबर आहे? तसं प्लॅनिंग करायचं, याला उडवायचं नाही म्हणजे लोक नाही येणार। मग आपला हा जे आहेच महिन्यात करायला लागते ना। छत्रपती सारखं ना आपल्याला, आपण छत्रपतीचा गेम करायचा आहे। ऍक्सिडेंट काय ते नाही, ऍक्सिडेंट ट्रकच आहे त्याची भाऊ, त्याचे टिप्परच आहे। हो ते रेतीवाले आहे ते स्पेशल लागतात मागं, बस 1-2 लाख रुपये देऊन दिले आपण। फोनवरून कोणाशी बोलू नका, सगळ्या गोष्टी हा भेटून कर लागते ते तू भेटू नको। दहशत होऊन जाते काय होणार आहे भेट त्याच्यात अपघातात काही होत नाही। कोण काहीच नाही होत। इकडे अमरावतीच्या तिकडे करायचं, इकडे करायचं बरोबर गँग आहे त्याची इतकी टाप गँग आहे तुम्हाला मी सांगू शकत। मांग भाऊ ते आपण लावलं तर नाही तीर मारायचं, मी सांगू तुम्हाला त्याची लय खतरनाक टाप आहे त्याची। त्याच्यात तो अजेंडाच तो आहे। उडून टाकलं त्यांच्या डिग्रजच्या त्या आपल्या काजदे करले उडून टाकलं ते। अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या घरची रेकॉर्डिंग आहे आणि त्यात त्यांनी आता मी ज्या पद्धतीचं काम त्या मतदारसंघात करतोय तर त्यांचा कुठेतरी मला ब्रेक लावण्याचा असा प्रयत्न असू शकतो आणि जे नियोजनाचा भाग म्हणून ज्या काही गोष्टी करण्यात येते माझ्या व्यतिरिक्त, तर ते माझ्या भावाला अभिजित तायडे चुलत भाऊ आहे माझा, त्याला मारून टाकायचं, ट्रक खाली चिरडून घ्यायचं आणि तुम्हाला काही दिवसात किंवा काही तासानंतर काही रेकॉर्डिंग येणारच आहे
तर त्यामध्ये सगळं नमूद आहे की त्यांनी बोललेले आहेत ते. जे 1.5 लाखासाठी आंदोलन करणार होतो रेग्युलर भरणाऱ्या शेतकऱ्यासाठी, त्याच्यासाठी कार्यकर्त्याचं खच्चीकरण करणे का तुमचा नेता असता आम्ही अंदर टाकू शकतो, पण तुमचा काय केव्हा आहे, अशा पद्धतीचा हा कट आहे. तो म्हणतात का आमच्यासाठी कट केला. मला असं वाटतं हा व्यवस्थित आमच्यासाठी हा केलेला कट आहे. आणि असे ऑडिओ व्हिडिओ तर महाराष्ट्रात कित्येक असतात, कधीच कोणावर गुन्हे दाखल होत नाही. आणि SP किती भारी आहे बरं बघा. म्हणजे इतके सगळे जिल्ह्याभर काही घटना होतात मोठ्या, त्याच्यातून कधी प्रेस झाली नाही. पण आमदाराचा पुतण्या कोणतरी आहे त्याच्यावर काहीतरी कट केला आणि ते डिसेंबर ते एप्रिल 4 महिने होत आहे. अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून बच्चू कडूचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही अटक व्हायला तयार राहू ना.